गुड मॉर्निंग फ्रेंड. काल आपण काही एक्झाम्पल घेतले होते आणि एक दोन विद्यार्थ्यांनी काही प्रॉब्लेम विचारलेले आहेत. तर त्याच्यापैकी हा एक प्रॉब्लेम आहे, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ tan 2θ/3 √3. दबा गिवन इक्वेशन कुठलं इक्वेशन आहे ते tan 2θ/3 √3. ठीक आहे. आता पाहायचं आपल्याला टॅनच्या कुठल्या अँगलला त्याची व्हॅल्यू √3 येते. तर पहा, तुम्हाला माहिती आहे जवळपास तुम्हाला साईनच्या आणि कॉसच्या सर्व व्हॅल्यूज म्हणजे कॉसच्या 30 अँगलला 45 अँगलला 60 अँगलला कुठल्या व्हॅल्यू आहेत, तसंच साईनच्या कुठल्या अँगलला कुठल्या व्हॅल्यू आहेत हे तुम्हाला पाठ असतात. ठीक आहे. तर पहा आता tan θ काय sin θ cos θ. तुम्हाला जर असल्या व्हॅल्यू जर काढायच्या असतील तर तुम्ही चेक केलं पाहिजे. आता आपण 30 θ 30 डिग्री जर घेतलं तर किती येईल? tan 30 sin 30 ची व्हॅल्यू 1/2 डिवाइडेड बाय 1 √3/2. 2 गेट कॅन्सल, इथे येईल 1 डिवाइडेड बाय √3 येईल. जी की नाही आहे आपली. आता पहा tan 60 ला पाहूया आपण. sin 60 किती राहील? sin 60 √3 डिवाइडेड बाय 2 आणि cos 60 1/2. 2 गेट कॅन्सल, राहते काय 3. म्हणजे पहा वी हॅव tan π/3. बरोबर आहे. 60 ला आपण ब्रॅकेट मध्ये π/3 √3 लिहितो. आता ह्या दोन्ही इक्वेशन किंवा तुम्ही इक्वेशन नंबर सुद्धा देऊ शकता. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. देयरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 tan 2θ/3 tan π/3 √3. आता tan चा फॉर्म्युला यूज करा आपला बाय यूजिंग फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला आहे तो? tan θ tan अल्फा implies θ n π प्लस अल्फा. फक्त इथं प्लस आहे. देयरफॉर द जनरल सोल्यूशन of given equation is theta is equal to. आता पहा इथं tan θ tan अल्फा असं जर समजा इक्वेशन असेल तर त्यावेळेस हे त्याचं जनरल सोल्युशन असते. मग आता थीटाच्या ऐवजी आपलं काय येतं? 2θ/3. बरोबर आहे. 2θ/3 is equal to n π. n आणि π दोन्ही कॉन्स्टंट आहेत प्लस अल्फा. आता अल्फाची व्हॅल्यू काय आहे? π/3. ठीक आहे. आता पहा इथं थांबायचं नाही आपल्याला. θ आपलं इक्वेशन आलं पाहिजे, कारण व्हेरिएबल इथं काय थीटा आहे. त्यामुळे θ म्हणजे जे बाकीचे कॉन्स्टंट आहेत ते तुम्ही पलीकडे दिले पाहिजे. ठीक आहे. पहा आता आपण जर समजा 2 डिवाइडेड बाय 3 जर इकडे नेलं तर काय होईल बघा. θ 3 डिवाइडेड बाय 2 आणि इथे n π प्लस π/3. ठीक आहे. आता आपण मल्टिप्लाय करूया दोन्ही नाही. तर इथे काय होईल? 3n π डिवाइडेड बाय 2 प्लस आता 3 कॅन्सल होईल आणि इथं π/2 राहील. ठीक आहे. तर हे जे लास्ट एक्सप्रेशन आहे तर हे एक्सप्रेशन म्हणजे काय? जनरल सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. ओके. तर हे एक प्रॉब्लेम झाला. दुसरा एक प्रॉब्लेम पुन्हा एक आहे जे की त्या विद्यार्थ्यांनी विचारला होता. cot 4θ = -1. ठीक आहे.
तर पहा आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. ओके 3/2. given equation cot 4 theta is equal to -1. आता पहा आपल्याला इथं पाहायचं आहे कुठल्या अँगलला कॉटची व्हॅल्यू 1 आहे. -1 तर नसते, 1 आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे माहिती आहे आपल्याकडे जो टेबल आहे त्याच्यामध्ये -1 नाही आहे ते सांगतो. वी हॅव, आता तुम्हाला माहिती आहे एक तर आपल्याला डायरेक्ट असंही सॉल्व करता येते किंवा मी तुम्हाला ज्या अगोदर सांगितलं होतं जर समजा कॉट कोसेक आणि सेक जर असेल त्याला रेसिप्रोकल मध्ये आणलं पाहिजे. त्याचा रेसिप्रोकल बघा tan 4 थीटा आणि याचा रेसिप्रोकल -1 डिवाइड बाय 1 म्हणजे काय होईल -1च राहील. आता पाहूया आपण कुठल्या tan च्या अँगलला त्याची व्हॅल्यू 1 असते. तर 45 म्हणजे π/4. वी हॅव tan π/4 is equal to 1. ठीक आहे, तर पहा आता इथं आपण tan थीटा लिहूया. सध्या इथं मायनस असल्यामुळे आपण इथं प्रायमरी बेसला थीटा इज इक्वल टू π/4 म्हणूया. ओके, आता आपल्याला फर्स्ट अँगल काढायचा असतं. जनरल सोल्युशन मी तुम्हाला सांगितलंय प्रिन्सिपल सोल्युशन मधला फर्स्ट अँगल तुम्ही काढायचा, नंतर त्याला जनरलाइज केलं पाहिजे. आता प्रिन्सिपल सोल्युशन मधला फर्स्ट अँगल नाही हा थीटा इज इक्वल टू π/4 किंवा जे काय असेल 4 थीटा इज इक्वल टू π/4 हा नाहीये, कारण इथे काय आहे -1 आहे. म्हणून आपण काय करणार आता जे तुम्हाला सांगितलं होतं tan π - थीटा इज इक्वल टू tan π + थीटा इज इक्वल टू आणि tan 2π - थीटा इज इक्वल टू. आता पहा इथं सर्व तुम्हाला माहिती आहे tan थीटा tan थीटा tan थीटा येतात. ओके, आता पहा हे कुठल्या क्वाड्रंट मध्ये येते सेकंड मध्ये. सेकंड मध्ये tan निगेटिव्ह असते. आता बाकीचे नाही काय तरी चालतं, प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये सर्व पाहतो आपण. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हा पहिला घ्यायचा आहे बाय अलाइड अँगल फॉर्म्युला. आता अलाइड अँगल फॉर्म्युला कधी यूज करायचा जनरल सोल्युशन मध्ये हे लक्षात घ्या. जर समजा निगेटिव्ह इक्वेशन असेल तरच आपण ते पाहतो, नसता आपण डायरेक्ट फर्स्ट प्रिन्सिपल आपल्याला लगेच फर्स्ट क्वाड्रंट मध्ये भेटून जातं जर पॉझिटिव्ह असेल तर, आणि त्याच्यावर आपण जनरलाइज करतो. तर तो फॉर्म्युला काय tan π - थीटा इज इक्वल टू tan थीटा. tan π - π/4 is equal to tan π/4. याचं काय ते tan क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4π - π 3π डिवाइडेड बाय 4 is equal to -1. ठीक आहे, आपलं हे जे इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 1 ही इक्वेशन नंबर 2 आरएचएस दोन्हीची सारखी आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतो therefore फ्रॉम इक्वेशन 1 and 2 tan 4 theta is equal to tan 3π/4. ठीक आहे, आता याच्यावर पहा आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे बाय युजिंग फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला आहे तो दिसतंय tan theta is equal to tan alpha implies theta is equal to n pi plus alpha. ठीक आहे, कंडिशन लिहिली तर चालतं. तुम्ही कुठली कंडिशन वेअर n belongs to z. आता पहा therefore the general solution of given equation is
आता इथं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा आहे. आपला थीटा किती आहे? 4 थीटा आहे. 4 थीटा इज इक्वल टू n पाय कॉन्स्टंट आहे ॲज इट इज राहील, प्लस साइन ॲज इट इज राहील आणि अल्फाची व्हॅल्यू आहे 3 पाय बाय 4. ठीक आहे. आता आपण काय करू? थीटा इज इक्वल टू 4 पलीकडे येऊन डिवाइड करूया आपण, म्हणजे n पाय डिवाइडेड बाय 4 प्लस 3 पाय डिवाइडेड बाय 4 into 4 60. Okay, this is the general solution of cot 4 theta is equal to -1. ठीक आहे. तर दोन्ही प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिले तुम्हाला. आता आपण नेक्स्ट पार्ट घेऊया. तर नेक्स्ट पार्ट म्हणजे नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. पार्ट 2 चालू आहे आपला जनरल सोल्युशनचा. तर तुम्ही पॉज करून हे लिहून घ्यायचे. Find general solution of 4 cos square theta is equal to 1. आपण 6 फॉर्म्युले मी तुम्हाला जनरल सोल्युशन मध्ये लिहून दिले होते. त्यापैकी 3 फॉर्म्युलेवरले आपले प्रॉब्लेम जे आहेत ते बऱ्यापैकी आपण सॉल्व्ह केले, कव्हर केले. आता पहा, सोल्युशन गिवन इक्वेशन 4 cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता ते स्क्वेअर आणले. याच्या अगोदर जेवढे आपण प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशन पाहिले होते तेवढ्यामध्ये स्क्वेअर आलेलं नव्हतं. ते साइन असो, कॉस असो, टॅन असो किंवा कुठलाही ट्रिगोनोमेट्रिक रेशियो असो द्या, त्याच्यामध्ये स्क्वेअर आलेलं नव्हतं. इथं स्क्वेअर आलेलं आहे पहा. आणि आपण जनरल सोल्युशनचे जे फॉर्म्युले पाहिले होते त्याच्यामध्ये स्क्वेअरचे सुद्धा फॉर्म्युले पाहिले. ठीक आहे. याला आपण फॉर्मॅट जे रेग्युलर फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट करूया. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 4. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर असले आपले फॉर्म्युले होते. sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा इम्प्लाइज किंवा cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा इम्प्लाइज, आणि त्यानंतर सोल्युशन जे काही दिले असेल ते लिहिले. ठीक आहे. म्हणजे इथं जे आलेलं आहे cos स्क्वेअर थीटा, तर इकडली जी टर्म आहे ती सुद्धा स्क्वेअर मध्ये झाली पाहिजे, तर आपल्याला ते फॉर्म्युले यूज करता येईल. तर पहा, आता याला आपण स्क्वेअर मध्ये लिहूया. स्क्वेअर मध्ये जर लिहायचं असेल तर आपल्याला पहा cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 2 आणि याला होल स्क्वेअर लिहिता येईल. आता याला जर होल स्क्वेअर जर लिहिला आपण तर 1 डिवाइडेड बाय 4 आपल्याला माहिती. ओके. आता पहा, तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही सांगा आता 1/2 जी आहे, 1/2 जी व्हॅल्यू आहे तर ती कॉसच्या कुठल्या अँगलला येते? पुन्हा एकदा माझा क्वेश्चन समजून घ्या किंवा विचार करा तुम्ही. 1/2 व्हॅल्यू जी आहे ती कॉसच्या कुठल्या अँगलला आहे? तर तुम्हाला माहिती आहे थीटा इज इक्वल टू π/6 ला ती व्हॅल्यू आहे, बरोबर ना? cos 60 इज इक्वल टू 1/2 हे तुम्हाला माहिती आहे. आता पहा, इथं स्क्वेअर आहे. 1/2 ला आपण काय लिहू शकतो? एक स्टेप पुन्हा वाढवतो मी. cos π/3 होल स्क्वेअर, बरोबर ना? 1/2 ला काय लिहिलं आपण याच्यानुसार? हे cos π/3 इज इक्वल टू 1/2 आहे का नाही? मग आता cos π/3 1/2 च्या ठिकाणी आपण cos π/3 लिहिले. ठीक आहे. याला तर आपण काय लिहितो? cos स्क्वेअर π/3. ह्या फॉर्मॅट मध्ये आपण स्क्वेअर्स लिहित असतो ट्रिगोनोमेट्रिक रेशियो मध्ये.
ठीक आहे, कॉस स्क्वेअर थिटा त्या फॉर्मॅटमध्ये. स्क्वेअर आपण इथं कॉस किंवा साइन जे काही ट्रिगोनोमेट्रिक रेशो असेल ते झाल्यानंतर स्क्वेअर किंवा पॉवर असतो नंतर थिटा लिहित असतो त्या फॉर्मॅटमध्ये आपण लिहिलं. आता आपला जो फॉर्मॅट होता जनरल सोल्युशनचा त्या फॉर्मॅटमध्ये आलेला आहे. जसं की आता तुम्हाला माहिती आहे बाय युजिंग फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला आहे तो, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस और माइनस अल्फा. ठीक आहे, थिटा इज इक्वल टू आपण लिहू सेंटेन्स देयरफॉर द जनरल सोल्यूशन ऑफ गिवन इक्वेशन theta is equal to n pi constant आहे, as it is राहील, प्लस और मायनस as it is राहील. आता अल्फा काय येतं तर पाय बाय 3 आहे, पाय बाय 3. ओके, ते झालं जनरल सोल्युशन. अतिशय सोपा असा प्रॉब्लेम होता. तर मी तुम्हाला होमवर्कसाठी 2 प्रॉब्लेम देते, ते तुम्ही सर्वांना कंपल्सरी सांगतो ते सॉल्व्ह करायचे तुम्हाला, आणि ते शक्यतो सॉल्व्ह प्रॉब्लेम देतो जेणेकरून तुम्हाला काय अडचण आली तर बघता येते. ठीक आहे, तर पहा ह्या बॉक्समध्ये तुम्हाला मी 2 होमवर्कसाठी प्रॉब्लेम देते. पहा, प्रयत्न करून बघा, नाही जर आलं तर मी तुम्हाला सांगेन. पहिला प्रॉब्लेम आहे 4 sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3. दूसरा प्रॉब्लेम है tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, तर हे 2 प्रॉब्लेम आहेत, 100% 101% सांगतो तुम्हाला हे जमतील. ठीक आहे, आणि याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर इच्छा असेल तर एक्सरसाइज मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम दिलेले तेही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यात काही अडचण असेल तर मला विचारू शकता तुम्ही, आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर त्याचे फोटोकॉपी मला तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवायचे. ठीक आहे, तर इथं आपण स्टॉप करूया. धन्यवाद.